पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई मी जाऊन येते। हे काय काय कुठे चालली आहेस बॅग घेऊन? अरे हाँ, मयुरीला ते बॉईज हॉस्टेल पाशी होम ट्युशन्स घ्यायला जावं लागतं ना, तिला सोबत म्हणून चालली आहेस का? वाह मस्त, छान संस्कार चालू आहेत मुलीवर, छान ट्रेनिंग देतेस, उत्तम, छान। आत्या तू सकाळ सकाळ इश्यू क्रिएट करू नकोस, आणि मी खरंच होम ट्युशन घ्यायला जाते। मला ही अशी बोट बिट दाखवायची नाही ता, काही पण शिकवण तिकडनं चालली आहे। आणि काय माहिती तू होम ट्युशन्स घ्यायला जातेस की आणखी काही? शिल्पी प्लीज मयू बद्दल असलं ना भलतं सलतं बोलू नकोस। ओ माय गॉड, अजूनही ताकद आहे बोलायची? तोंडातनं शब्द फुटतायत अजूनही? आई जाऊ दे ग, तू हिच्याशी ना बोलूच नकोस। हिला असं वाटतं सगळी माणसं ना तिच्यासारखी चीप आहेत। मयुरी, शिल्पी बस उर्या, यानंतर एक शब्द देखील बोलायचं नाही। झाला तेवढा तमाशा पुरे झाला। मयू तुझा आई बाबा मी प्रीटी ब्युटीच्या ऑफिसमध्ये चालले, तिथे जाऊन मला सांगावं लागेल की मी आजपासून ऑफिसला येणार नाहीये म्हणून, आणि हे किटही मला तिथे जाऊन परत करावं लागेल। एक मिनिट अश्विनी, तू तिथे जाऊन काय सांगणार आहेस? मॅडम मी ही नोकरी नाही करू शकणार। आर यू शुअर? हो। ओके देन, मग तुम्हाला कंपनीचे पूर्ण पैसे भरावे लागतील। काय? कंपनीचे पूर्ण पैसे परत करावे लागतील म्हणजे? अश्विनी आता तुम्ही शांतपणे ऐका। तुम्ही जे काही बोललात ते सगळं मी ऐकलं। अश्विनी तुम्ही एक चांगली ब्युटिशियन आहात आणि तुमचं फ्युचरही खूप ब्राईट आहे। त्या एखाद्या छोट्याशा घटनेमुळे तुम्ही नोकरी सोडताय? इट्स नॉट गुड। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नोकरी जरी सोडलीत तरी लोनचे सगळे पैसे तुम्हाला भरावेच लागणार आहे, तसा नियमच आहे। पण अश्विनी जर तुम्ही हा जॉब करत राहिलात तर तुमच्या कामामधून हे पैसे आम्ही हळूहळू रिकवर करू शकतो। पण जर तुम्हाला हा जॉब सोडायचाच असेल तर तुम्हाला आत्ताच कंपनीचे सगळे पैसे परत करावे लागतील। आणि हे जमणार आहे तुम्हाला? अश्विनी हे सगळं मी तुम्हाला घाबरवण्यासाठी बोलत नाहीये। असं बऱ्याचदा होतं की बायका आमच्याकडे जॉब जॉईन करतात पण घरातल्या काही प्रॉब्लेम्समुळे ते लगेच सोडूनही देतात। अश्विनी तुमच्यामध्ये टॅलेंट आहे म्हणून मी तुमचं रेजिग्नेशन 7 दिवस एक्सेप्ट करणार नाहीये। म्हणून वेळ घ्या आणि शांतपणे विचार करा, आणि 7 दिवसानंतरही जर तुमचा हाच निर्णय असेल तर मी तुम्हाला फोर्स करणार नाही। तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता। जेनिफर आणि स्वातीला आत पाठवा। यस मॅम। जेनिफर, स्वाती, अश्विनीने जॉब सोडण्याचा निर्णय घेतलाय, पण
मी 7 दिवसाचं त्यांना नोटीस पिरियड दिलंय, तर पुढच्या 7 दिवसापर्यंत त्या नोकरीवर नसतील. त्यांच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स तुम्हा दोघींना हँडल करायच्या आहेत. पण हा, कंप्लेंट यायला नको. गॉट इट? ओके मॅम. काय सिद्ध करायचं रे तुला? मला तर लाज वाटते तुझी. का म्हणून अश्विनी तुझं सगळं सहन करायचं? कारण ती माझी बायको आहे आणि ती काय करेल हे मी ठरवणार. तुझी बायको नंतर आहे, आधी एक माणूस आहे. तिलाही आपली काही मतं, आपला स्वाभिमान आहे. आणि कुठल्या अधिकाराने तिच्यावर दबाव आणतोयस रे तू? हा, तुला माहिती आहे तुझ्यामध्ये आणि नोकरीमध्ये ती तुझीच निवड करणार. पण आज आपल्या घरासाठी काय महत्वाचं आहे, काय गरजेचं आहे हे तुला कळत नाही. मला मान्य आहे की आपली परवानगी न घेता ती बाहेर नोकरीला गेली, कारण तिला माहिती होतं की आपली परवानगी तिला मिळणारच नाही. पण तिला हे देखील माहिती होतं की आपल्या घरासाठी काय महत्वाचं आहे आणि काय गरजेचं आहे. आणि म्हणून तिने हा निर्णय घेतला. अरे लहान आहे तुझ्यापेक्षा वयानं, तिचा आदर करायचा सोडून तू अपमान करतोयस तिचा. त्या शिल्पीला तक्कल नाही आहे, पण तुला काय झालं? तुला झालं? बोलून झालं का? हो झालं. हे जे काय बोलत असता ना तुम्ही, माझी लाडकी सून, माझी सून नोकरी करते या घरासाठी करते, घरासाठी नाही करत. मला नीचा दाखवायला करते हे सगळं. मी कसा रिकाम टेकडाय, कसा घरी बसलोय, जेवतोय फुकटचा, हे दाखवायचंय तिला. अरे तुमचा प्रॉब्लेम काय हो? तुला पैसे हवे होते ना, आणून दिले ना मी. अजून हवेत, अजून आणून देतो. टेन्शन नाही लेने का, एन्जॉय युअर सेल्फ. पण हो, माझ्या आणि माझ्या बायकोच्या मध्ये नका पडू प्लीज. अश्विनी, तू का जॉब सोडतेस? तू खूप चांगलं काम करतेस. खरंच अश्विनी, अगं तुझे रिव्ह्यूज आणि स्टार्स बघ, किती कमाल काम करतेस. आणि पुढच्या महिन्यात कंपनीकडून तुला खूप चांगला इन्सेंटिव्ह मिळणार आहे. सो का अँड व्हाय? अरे हस्बंड लोक तर असे प्रॉब्लेम करतात रे. हे काय फर्स्ट टाइम नाहीये. पण तू का घाबरतेस? मी आहे ना, मी येऊ का घरी तुझ्या हस्बंडला समजवायला? नाही, नको. 7 दिवसाच्या नोटीस पिरियड नंतर तू मला पुन्हा इथे हवी आहेस. अश्विनी प्लीज लिसन, गॉड आहे, तो सगळं ठीक करेल. हा, त्यानेच दरवाजे बंद केले आहेत ना, मग आता त्यालाच उघडावे लागतील. येस. आई, तुम्ही चिडलात का माझ्यावर? सांगा ना, तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय की चूक माझी आहे म्हणून? तू लोकांच्या घरोघरी जाऊन हे काम करायला हवंच की नाही यावर खूप चर्चा होऊ शकते. होतेही आहे, घरात भांडणही होत आहेत. पण तू आम्हाला न सांगता घराबाहेर जात राहिलीस, हे चुकीचं आहे. त्याच्यावर चर्चा होऊ शकत नाही. आई, घरच्या गरजा पूर्ण करायच्या होत्या. मयुतीचा ऍडव्हान्स कोर्स पुरा करू नाही शकली. एक सून म्हणून मला जे जे करायला हवं
ते करायला नको का? परंपरा काय सांगते? बाईनी घर सांभाळायचं आणि पुरुषांनी पैसे कमवायचे. परंपरा महत्वाची आहे ना आई, पण वेळेनुसार ती बदलायला हवी. मला सांगा, शिल्पी पण नोकरी करते ना? जाते ना, नवऱ्याला सांगून, नवऱ्याच्या मर्जीने. म्हणजे कुटुंबाची गरज महत्वाची नाही, नवऱ्याची मर्जी महत्वाची. कुटुंब प्रमुख तोच आहे ना? का? तो पुरुष आहे म्हणून? परंपरा हेच सांगते, आणि परंपरेविरुद्ध मी नाही जाऊ शकत. काय पडलं? बाबा, अश्विनी,
तू इथे? तुला सांगितलं होतं ना पोलीस स्टेशनला ये, तरी आला नाहीस तू. नाही मी पोलिसांना काय येणं समजला काय तू? मधू याला पोलीस स्टेशनला. काय करताय तुम्ही? का पकडताय त्यांना? त्यांनी काय केलंय? अश्विनी तू जा घरी. नाही बाबा, असं कसं जाऊ मी? ऐक माझं, तू जा. यायला आतमध्ये. अहो काय करताय तुम्ही? बाबा का पकडताय तुम्ही त्यांना? सोडा. अहो बाबा. अश्विनी तू जा घरी. नाही बाबा तुम्ही. ऐक माझं, जा घरी. अहो नाही, नको. यांना मी पोलीस स्टेशनला घेऊन नाही जाऊ शकत. पोलीस त्यांना ओळखतील. आता मी काय करू? हॅलो विद्युत. खरं सांग, खरं बोल. गाडी का चोरली? कुठे आहे गाडी? तुम्ही काय बोलतो मला काय कळत नाही साहेब. मी चोरी नाही केली साहेब. मी चोरी नाही केली. मी साधा माणूस आहे साहेब. हो, खूप साधा. इतका की चोरी करून 2 दिवस कामावर नाही आलास. नाही साहेब, मी तसं सांगितलं होतं. मी 2-3 दिवस येऊ शकणार नाही. माझ्या घरी प्रॉब्लेम चालू होते साहेब. अच्छा, प्रॉब्लेम म्हणून चोरी करत फिरतोस? नाही, विश्वास ठेवा साहेब. मी चोर नाही आहे. मी चोरी नाही केली साहेब. मग पोलिसांना का बरं अवॉइड करत होतास? मी येणारच होतो साहेब, पण माझ्या बायकोची तब्येत बरी नव्हती. मी तसं कळवलं देखील होतं. पप्पू कापरेला ओळखतोस का? काय झालं? हा, आता का तुझी बोलती बंद झाली? पप्पू कापरेसाठीच काम करतोस ना तू? नाही साहेब, मी त्या माणसाला ओळखत देखील नाही. विश्वास ठेवा साहेब माझा. असं ऐकणार नाही तू. बाबा काय ही काय वागण्याची पद्धत झाली? काय करताय तुम्ही? तुम्ही ते काय करताय? आणि हे कोण आहेत? ॲडव्होकेट विद्युत म्हात्रे. यांना सोडा. तुम्हाला यांना असं डांबून ठेवता येणार नाही. गाड्या चोरीला जातात ॲडव्होकेट साहेब, आणि हे त्याचे प्राइम सस्पेक्ट आहेत. इन्स्पेक्टर साहेब, मी सांगितलं होतं की मला माझी कंप्लेंट मागे घ्यायची आहे म्हणून. अहो हे खूप प्रामाणिक आहेत, साधे आहेत. हे चोरी कसं काय करतील? तुम्ही प्लीज प्लीज कंप्लेंट मागे घ्या. हे बघा मॅडम, आम्हाला आमचं काम करू द्या, कळलं? इन्स्पेक्टर, मला सांगा, कोणत्या ग्राउंडवर तुम्ही यांना अरेस्ट केलंय? काही पुरावा आहे तुमच्याकडे? चोरीच्या दिवशी गैरहजेरी आणि त्यानंतर 2 दिवस कामावर न येणं. तरीही तुम्हाला यांना काही प्रश्न विचारायचे असतील ना, तर त्यासाठी कोर्टची परमिशन लागेल, आणि त्याशिवाय तुम्हाला यांना इथे ठेवता येणार नाही. यांच्या तोंडून खरं बाहेर काढल्याशिवाय आज मी यांना जाऊ देणार नाहीये. मी सांगितलेलं इन्स्पेक्टर साहेब, मला माझी कंप्लेंट मागे घ्यायची आहे, तरी तुम्ही यांच्या मागे का लागलात? हे बघा, मला माझी गाडी नकोय. गाडी? कोणती गाडी? जी तुम्ही चोरली ती गाडी. यांनी गाडी चोरली नाहीये. अश्विनी, काय प्रकार आहे हा? काय कसली कंप्लेंट, कसली गाडी? बाबा, मी हे सगळं तुम्हाला नंतर सांगते. इन्स्पेक्टर, मी यांना घेऊन चाललो, आणि जर तुम्ही मला अडवण्याचा प्रयत्न केलात तर मी आत्ताच्या आत्ता इथे प्रेसला बोलवेन. एका साध्या निरपराध माणसाला रात्री अपरात्री इथे आणून हा जो तुम्ही तमाशा करताय ना, याचं मी लाईव्ह टेलिकास्ट करेन. मिस्टर प्रकाश वाघमारे यांचं नाव आहे, आणि मी 100 माणसं इथे आणेन जे तुम्हाला सांगतील की ही व्यक्ती अशी चूक कधीच करू शकणार नाही. मग जे काय होईल ते तुम्ही बघा. वकील असून कायदा मोडताय? कायदा पाळतोय. 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराध माणसाला शिक्षा होता कामा नये. तुम्हाला माहित असेल. बाबा चला.
प्लीज इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला विनंती करते, मला माझी गाडी नकोय, ही केस बंद करा प्लीज.